विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी. जनतेच्या कामावर आणि पक्षवाढीवर लक्ष द्या. शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना, सूत्रांची माहिती. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलं. एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय. गुंगी गुडिया या वादावरून फडणवीस शिंदेंची टीका. तर वेळ आल्यावर बोलेन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं उत्तर. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळं फासायला हवं होतं. पुन्हा अशी वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर देऊ. भाजपचे प्रसाद लाड आक्रमक. काँग्रेस विरोधात मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीचं आंदोलन. सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक. झिशान सिद्दीकींच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक. सिद्धिविनायक मंदिर दान चोरी प्रकरणी ऑडिटचे आदेश. 5 वर्षांमध्ये दानातून आलेल्या पैशांचं आणि दागिन्यांचं ऑडिट होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिटचे आदेश दिल्याचीही सूत्रांची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी. ठाकरेंच्या याचिकेवर कपिल सिब्बल आज कोर्टात युक्तिवाद करणार. दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. नाशकात खड्ड्यांमुळे अपघातांचं सत्र सुरूच. पाण्यामुळे खड्डा न दिसल्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात. 8 ते 10 टाके पडल्याची माहिती. हिरावाडीमधील घटनेनं नागरिकांमध्ये संताप. तातडीनं हे खड्डे बुजवण्याचीही मागणी. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुंबईमध्ये 8 तारखेला फडणवीस आढावा बैठक घेणार. संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचेही आदेश. मुंबई पालिका रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद. तर आजपासून केईएम, नायर, सायन आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संपाचा फटका. सीसीएमपी पात्रतेचा वाद तापला. रुग्णसेवेवर याचा मोठा ताण. कोल्हापूरच्या सुर्वेनगरमधील बंद घरात स्फोट. जिलेटिनचा वापर करून स्फोट केल्याचा संशय. घराला नुकसान करण्याच्या दृष्टीनं स्फोट केल्याचंही तपासात समोर. परिसरातील घरांचंही मोठं नुकसान. फॉरेन्सिककडून आता तपास सुरू. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.